माईक म्हणजे जगाविषयी माऊली बोलत नाहीत. बरं जग जसं आहे तसं भगवंताचं आहे. आम्ही आमच्या कीर्तनात एकदा सांगितलं होतं, बुवा बसलेत म्हणून सांगतो, मायाला नावं ठेवणारे सगळ्यात मूर्ख माणसं आहेत. कारण की काय सांगितले गीतेमध्ये, मम माया दैवी ईशा, आणि माया भगवंत स्वतः म्हणतात, भगवंत म्हणतात मम. भगवंताने जिला आपली म्हणली त्याला तू मूर्ख म्हणणारा कोण आहेस? कोण लागून गेलास तू? तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं तर 10व्यासारखा चेहरा दिसतो, आणि तू नावं ठेवतो, आणि त्या मायेला भगवंत म्हणतायत मम माया. आता भगवंतानी जिला माझी म्हटली तिला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यावर अनुभवामृतमध्ये अध्याय आहेत शिवशक्ती प्रकरणाचा. आणि आपण कोणत्या तरी विद्वानाचा ऐकतो, कुठल्या तरी पुन्हा आहे का कुठल्या तरी सिद्धांताची मान्यता मनात घेतो आणि वाटेल तसं बोलतो. दुःखाची जनिती विठ्ठला विठ्ठला. म्हणून मनाच्या मायेनं जी कल्पना जन्माला आणली ती दुःखाला कारणीभूत आहेत. माईक एर म्हणजे मनाने निर्माण केलेली मनाची माईक पदार्थ मान्यता दुःखाला जन्म देणारी आहेत. तथ्य काही नसतं. तुम्ही आता सगळे पोक्त झालेले आहात, तुमचं ते लहान मुलगा असतं 9-10 वर्षाचं, आणि त्याला एखादं खेळणं आवडतं बघा, त्याला सांभाळणारे आई वडील आहेत, खेळणं देणारे आई वडील आहेत, आणि त्या आई वडिलाचा त्याग करून ते खेळण्याला गळ्याला लावतो. झोपताना सुद्धा ते खेळणं जवळ घेऊन झोपतो. बरोबर आहे का? याला म्हणतात माईक. त्या मुलाच्या मनामध्ये त्या खेळण्याविषयी ममता बसली, त्या पोराकडून जर ते काढलं ना ते भडकतं रडतं. दुःखाची जनित. तसं तुमच्या मान्यतेला मी जर धक्का लावला तुम्ही माझ्यावर भडकता. मी कोण आहे काय हा भाग वेगळा आहे, पण आपण बोलतो म्हणून आता कधी कधी ज्ञानोबरायला लोक बोलतात, मला दया येते त्यांची. तू कोण? तुझी साईज काय? बोटावर खेळवणारा तू. ते बोट कोणाचं असतं मी कीर्तनात नाही सांगत. त्या बायांनी ज्यांना बोटावर खेळवले त्यांनी माऊलीबद्दल काही कल्पना करायची का? बोला ना. काही काही वेळेस यूट्यूबला ज्ञानेश्वरी ऐकतात, मला फोन येतो, परवाच आला होता, मग ही ओवी बरोबर वाटत नाही. म्हटलं बरोबर आहे. मराठी कळाली का तुम्हाला? ही ओवी बरोबर वाटत, मी काय म्हणतो बरोबर आहे. त्याला वाटतं की त्याची शंका बरोबर आहे, मी सांगतो ओवी बरोबर आहे, तू बरोबर नाहीस. पण ती मान्यता डोक्यात बसली त्यामुळे तुम्हालाही तसंच वाटतं. म्हणून हो. 2 दिवसांनी पुन्हा फोन करतो, महाराज माझं चुकलं, ती ओवी बरोबर होती पण मी बरोबर नव्हतो. एरती माईके हे चुकीचं आहे. नीट ऐका, हे चुकीचं आहे. ही कल्पना दुःखाला जन्म देते. फार मोठा आणि गंभीर विषय. आता अज्ञानी लोक सुखी आहेत. ग्रामीण भागामध्ये अजिबात दुःखी नाहीत लोक. तेवढ्यापुरतं त्यांना दुःख होतं. मजबूत असतात शेतकरी, 2-4 पोती धान्य घरात भरलेलं असतं. जरी लॉकडाऊन लागलं तर त्यांना, शेतकऱ्याला कुठं टेन्शन आहे. त्यांच्या जीवावर मुंबई आहे, कळतं का? त्याचं 2 किलो संपलं की पंचायत. इथं 2 पोते चालू दे लॉकडाऊन, आणि वावर आहे फिरायला 2-4 एकर. म्हणून दुःखी कोण आहेत? शिकलेली लोक. का? मान्यता तयार करतात. नीट आहे का? मला असंच घर पाहिजेत, इथंच फ्लॅट पाहिजेत, हीच बायको पाहिजेत, ऐकणारा मुलगा पाहिजे. दुःखाची जनिती. कुठेतरी बघा, कुठेतरी जीवाचा मालक व्हायचा प्रयत्न करतायत तुम्ही. नीट समजून घ्या बोलणं. कुठेतरी जीवाचा मालक व्हायचा प्रयत्न करताय तुम्ही. मूर्ख आहात. मुलगा जन्माला आला आणि तो बुद्धिमान झाला, अरे तुझा काय पुरुषार्थ आहे? निसर्गाने त्याचा उपयोग केलेला आहे. मराठी कळते का?
सृष्टी चालावी, पुन्हा नीट आहे का, सृष्टी चालावी हे निसर्गाला चिंता आहे. आणि सृष्टी चालावी म्हणून संबंधामध्ये आनंद आहे. आनंदासाठी आनंद नाही, दुःखाची जनिती. त्यालाच जर तुम्ही आनंद समजला ज्याचा निसर्ग वापर करतो, मग तुम्ही कोण आहात? मिरची तिखट काय तुम्ही केली? बोला ना. साखर ऊस गोड आहे तुम्ही केला. अहो, जर मी एक एक हे प्रकरण बाहेर काढले तर तुम्हाला कळेल तुम्ही शून्य आहात. काहीच नाही. तुमच्या अंगावरचे कपडे तुम्ही बनवू शकत नाही, त्याच्याही पुढे शिवू शकत नाही. सगळे पदार्थ भगवंताने निर्माण केलेत आणि मालकी हक्क दाखवत आहे म्हणून दुःख आहे. काही कारण नाही. ही माझी आहे, माझे पण दुःखदायक आहे. त्यालाच आपले पण म्हणतात, त्यालाच आपुला म्हणतात. हे माझं आहे. आता नाही पोरगा नीट वागत, काय करणार तुम्ही? कळतंय तुम्हाला? लाखो रुपयाचा बिझनेस आहे महाराज, लाखो रुपयाचा बिझनेस आहे. मुलगा नीट वागत नाही, नोकरी लागत नाही. ज्यांना नोकरी लागत नाही ना ते महाराज होऊन बसलेत. तावीज देतात, गंडे देतात. पेपरला ॲडव्हर्टाईज बघा ना, नोकरी लागत नसेल तर आमच्याकडे या. अहो, तुम्हाला हसू येईल, मी लंडनमध्ये होतो, तिथं मी ॲडव्हर्टाईज ऐकली, बघितली. जे दुखी आहेत त्यांनी माझ्याकडे यावं, साडेसाठी दूर केली जाईल. कुठली प्रथा आहेत? लंडनमध्ये ॲडव्हर्टाईज आहेत, पेपरमध्ये. बंगाली बाबा, हे मी अनुभवलेलं सांगतो तुम्हाला. जेवढे शिकलेली माणसं आहेत हळव्या अंतकरणाची, मागणी मागणारी आणि कल्पना करणारी म्हणजे माईक पदार्थाला मागणारी म्हणून दुखी आहेत. बरं, आता त्याच्यात थोडंसं पुढं बोलू. मिळाला फ्लॅट मनासारखा, काय नवीन आहे? बोला ना. मी तर शेतकऱ्याला इतकं भाग्यवान समजतो महाराज. अहो, 2 एकरचे मालक आहात तुम्ही, कमीत कमी काय कमी आहे काय? पण ते दुसऱ्याचं पाहिल्यामुळं तुमची मान्यता बदलते. संतांमध्ये तुमच्यामध्ये एवढाच फरक आहे. कोणीही विषयीचे साम्य म्हणजे कॉम्पिटिशन, साम्य होणे ना रुचे. तो स्वतःची तुलना कोणाबरोबरच करत नाही, तो त्याच्या मस्तीत असतो. तुमचे प्रॉब्लेम असे आहेत, तुम्हाला दाखवायचं आहे मी ज्ञानी आहे, मी धनी आहे, मला कळतं. तुम्ही परवा दिवशी एक गोष्ट झाली, त्यांनी मला सांगितलं महाराज 25 तारखेला पाऊस पडणार आहे. पडला, पूर आला, इतका पाऊस पडला. तरी गप बसाव का नाही, लगेच मला येऊन सांगितलं महाराज काय म्हणलो होतो आपण. हे काही लायकी आहे त्याची. होतं असं कधी कधी. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत फार सुंदर आहे, तुम्हाला किती समजतो ते बघा. नदीच्या पलीकडे जंगल आहे, नदीच्या अलीकडे गाव आहे आणि तिथं चरणारे पशुधन आहे, बैल फील वगैरे वगैरे. एक वळू होता, त्याला वाटलं की पलीकडे एवढे हिरवं हिरवं गवत दिसतंय आणि जात का नाहीत आणि पाणी पण जास्त नाही आहे नदी पार करून जायला. त्यांनी भावकीला विचारलं की पलीकडे एवढं गवत असताना का जात नाही तुम्ही? ते म्हणे वाघ आहे तिकडं. वळू मत्त झालेला. मग तो काय विचारतोय भावकीला, तुम्ही वाघ बघितला का? ते म्हणे नाही. मग सांगितलं कोणी? हे मान्यता आहे, जंगल आहे, जंगलामध्ये मान्यता आहे. तुम्ही तुमचं डोकं लावा बरं का याच्यात. मग त्याला लहर आली, वळू कोणीच गेलं नाही, आपण जाऊ. गेलं ते पलीकडे, दिवसभर चरलं तिकडं, संध्याकाळी पुन्हा आलं. आल्यानंतर भावकीवर शायनिंग केली त्यांनी, पठ्ठ्या चोरून आलाय. वाघ नावाची वस्तूच नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला ना. बरं, याचा अनुभव आहे,
की वाघ नाहीये. असता तर तो सांगायला परत आला नसता. अनुभव आहे, आला परत. असं विज्ञान आहे. जे परंपरेनं संतांनी सांगितलेलं आहे त्याचं हे नास्तिक लोक खंडन करतात. पण जेव्हा ते संसारामध्ये जातात जीव दुखी होतो. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. वाघ काय तुमचा नौकर आहे का की हा गेल्या गेल्या वाघ यायला? वाघाच्या मूडवर आहे. नाही कळालं? या जगामध्ये मृत्यूरूपी वाघ आहे. तुम्ही मागाल तेव्हा तो येत नाही. त्याच्या मूडवर आहे. कधी यायचं, कधी तुम्हाला घेऊन जायचं. बरं, घेऊन जातो म्हणून नवी पिढी सेट होते. नाही तर तुम्ही जागा सोडल्या नसत्या, खुर्च्या सोडल्या नसत्या. महाराज हे दुःखाची आहे. म्हणून तुमची जी मान्यता आहे की वाघ नाही, तसं तुमची मान्यता आहे देव नाही. तुमची मान्यता आहे अंधश्रद्धा आहे. तुमची मान्यता आहे दुःखाची जनिती. का दुःखाची जनिती? अरे काय ज्ञानोबाला तुमच्यापासून मिळवायचे? कधी कल्पना केली का? ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला काय पुरस्कार मिळाला का? काय जगाने दुःख दिलं. पण जे खरं आहे ज्ञानोबाने ते सांगितलं. ज्ञानोबाने सांगितलं म्हणून आपण ऐकतो. नीट ऐका, तिथं डोकं चालू आहे. हां, त्याचा अनुभव घ्या आणि मग खात्री करा. आणि जे जे ज्ञानोबांच्या सांगण्यानुसार अनुभव घेण्यासाठी गेले, अभंगाच्या तिसऱ्या अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, लावी मना लावी मना गोविंदाचे येरती माईके दुःखाची जनिते, येरती माईके दुःखाची जनिते, लावी मना गोविंदाचे, लावी मना ज्याने संतांचं ऐकलं आणि संतांच्या मार्गानं जे गेले ते अविनाशी झाले. अविनाश शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे बरं का. 700 वर्ष झाले त्यांना अविनाशी म्हणतात. किती लोक आले जगामध्ये, किती भिंतीला धडकले, किती रेड्याला धडकले, काही परिणाम झालेला. एक गँगच तयार झाली संतांचं खंडन करण्याकरता. आता कसं आहे, मार्केटमध्ये एखादी गोष्ट जर चांगली आली त्याची डुप्लिकेट निघते. लक्षात येते? 2-4 संत जर चांगले झाले, जन्माला आले, तर 2-4 असे असतात बिझनेसवाले. पण बिझनेसवाल्याकडे बघायचं नसतं ना, ते प्रचारक असतात. तुम्ही संत समजता. पण जे ज्ञानोबांच्या सांगण्यानुसार गेले ते अविनाशी झाले. आपुले आयसे म्हणजे भगवंताप्रमाणे. अविनाश करी, भगवंत जर आपलासा केला तर आपल्याप्रमाणे भगवंत समोरच्याला मला सांगा, ज्ञानोबांची काही भावकी आहे का? जेवढे भजन आहेत महाराष्ट्रामध्ये, माऊली माऊली म्हणून आहेत महाराज. गाणे जे निघतात देवाला न मानणारे माऊलीच्या नावाने निघतात. आणि 16 ही विनाकारण विदेशाला महत्त्व देतात. कधी जर विदेशी लोकांना चमत्कार पाहायचा असला तर या ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर 5 लाख लोक पायी पायी चालतात. कोण आहे जगामध्ये? किती वर्षापासून आहे. माऊली बरोबर चालतात. अविनाश करी, माऊलीकडे पहा, तुकोबारायकडे पहा, नाथ महाराजाकडे पहा. त्याच्या पुढं जाऊन सांगतो, आपल्या शरीराचं अंग कापलेले भगवान बाबा आहेत, अविनाशी झालेत महाराज. अविनाश भगवानगड रोज वाढतोय. तुम्ही आकडे ऐकले?
तर मला नाना आहेत आमचे ट्रस्टी तिथे. नाना 10 वर्षापासून माझ्या मागे आहेत की आपण नाशिकचे आकडे करू. म्हटलं त्यांना इतर संप्रदाय भरपूर आहेत, आपण कशाला जायचं. ज्यांना सवय. माझा मुद्दा वेगळा आहे. जे सान्निध्यात आलेले आहेत त्यांची परंपरा टिकली. ते मोठे झाले तर ते संताला मानण्याच्या परंपरेतले आहेत. पण जी लोक संताच्या सान्निध्यामध्ये नाहीत त्यांचं म्हातारपण बघा महाराज. मला तर काही काही मुंबईच्या एवढ्या घटना माहिती आहेत. आपल्या स्वतःच्या मुलाला एका श्रीमंतांनी 1,000 कोटी दिले कॅश. किती? कंपनी तर दिलीच, 1,000 कोटी कॅश दिले. ते म्हातारा आता रडतंय पोरगं नीट नाही म्हणून. ज्याला आपलंसं मानलंय तो बदलला. आणि माणसाचं मन आहे महाराज, किती दिवसात बदले म्हणून वकील लोकांकडे गेलात ना ते लिहून घेतात बदलू नये म्हणून. मग त्याला जर म्हणलं ना महाराज आज ठीक आहे हो, उद्याचा काय भरोसा आहे. 10-20 वर्षांनी अन्न बदललं, मन बदलतं. अहो काय सांगायचं तुम्हाला. एक श्रीमंताच्या घरातला मुलगा पुण्यातला जो अमेरिकेत राहत होता, मी दुःखाने सांगतोय बरं का तुम्हाला, दुःखाने सांगतोय. तो वडिलाला ना आईला म्हणाला की आपण अमेरिकेत राहू. तिचा विजा काढला, सगळं काढलं.